आज जे सर्व इकडे जमले आहेत ते गावच्या समस्यासाठी जमले आहेत की आमच्या जमिनी घेऊन आम्हाला काहीही प्राधान्य दिलं जात नाहीये। पहिला तर आमचा वहिवाटीचा रस्ता हा कायमस्वरूपी आम्हाला हवा आहे। दुसरं तर आमच्या मुलांचं शिक्षण, मुलांना नोकऱ्या हे आम्हाला भेटलाच पाहिजे। जर जमिनी आमच्या घेतल्यात तर नोकरी आणि शिक्षण हे आम्हाला भेटलंच पाहिजे। ह्याच आमच्या मागण्या आहेत। त्या लोकांनी 1.6 मोजावं, त्यांची जमीन किती आहे ही त्यांची हद्दीकरण करावं आणि त्यांची जमीन त्यांनी घ्यावी आणि आम्हाला 1.6 मोजून आम्हाला वहिवाटीचा रस्ता हा कायमस्वरूपी उघडा ठेवावा, हीच आमची मागणी आहे। आमच्या समस्या हे 1968 पासून आहेत। ज्या वेळेला तारापूर अणुशक्ती प्रकल्प सुरू झाला त्यावेळेला आमच्या घिवली गावाचा जो एक पाडा होता तेलवाडी, त्याचं स्थलांतरित पुनर्वसन पाचमार्ग येथे करण्यात आलं आणि घिवली गावाचं पुनर्वसन हेतुपुरस्सर टाळण्यात आलं असा आज गावकऱ्यांचा समज आहे। त्याचं 2 कारणं। त्यानंतर 83ला ज्या वेळेला जमीन संपादन करण्यात आली आपल्या BRCच्या विस्तारित प्रकल्पाकरिता, तर त्यासाठी त्यांनी त्याच ठिकाणी 15 घरांचं फक्त पुनर्वसन करण्यात आलं आणि घिवली गावाचं पुन्हा पुनर्वसन, घिवली गावाचं पुनर्वसन करावं अशी आपली मागणी आहे का? आमची मागणी 100% मागणी तीच आहे, कारण त्याशिवाय आम्हाला ह्यांच्याकडनं दुसरा पर्याय नाही, शिल्लक नाही। कारण त्यांनी तोंडी आश्वासन दिलं होतं, जो आता रस्त्याचा विषय निर्माण झाला, ज्याच्यावर आमची रोजीरोटी अवलंबून आहे, जो पूर्वापार चालत आला आणि विशेष म्हणजे ह्याच प्रकल्पाने तो रस्ता घिवली गावाकरता ह्यामुळे CSR मधून टेंडर काढलं होतं। ते अनऑफिशियल नाही, ऑफिशियल आहे आणि ते त्यांच्याकडे प्रकल्पाकडेही असेल। असं असताना सुद्धा तो रस्ता बंद करण्याचा घाट त्यांनी घातला। ह्यामुळे ग्रामस्थ चौताळले की आपली दिशाभूल होते, फसवणूक होते। आपण देशासाठी, देशाचा विकास व्हावा ह्या दृष्टिकोनातून या प्रकल्पाला आपल्या शेतजमिनी दिल्या आणि असं असतानाही आपल्याला न्याय मिळत नाही ह्याविषयी आपल्या जिल्हाधिकारी मॅडमनी सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना बोलावून आमच्या घिवली ग्रामस्थांची गाराणे त्यांच्यासमोर दिली आणि त्यांनी ती समोपचाराने ती एक करून तुमची समस्या नाही। आज गेल्या काही दिवसांपूर्वी घिवली गावाचा जो वहिवाटीचा रस्ता आहे, जो पूर्वापार रस्ता आहे, जिकडे त्यांच्या आपल्या पूर्वजांनी घिवली गावातल्या त्याच रस्त्याचा वापर केला, तो रस्ता या BRCच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कंपाऊंड वॉलच्या नावाखाली बंद करण्याचा घाट घातला जात होता आणि त्याकरता सबंध घिवली गाव हे रस्त्यावर आलं। हजारोच्या संख्येने घिवली गावातील माता भगिनी असतील, आबालवृद्ध तरुणांनी येऊन ते आंदोलन केलं की ज्या प्रकल्पाकरता या घिवलीसह अकरपट्टी सर्व गावांनी आपल्या जागा जमिनी दिल्या आणि त्यांचा पूर्णपणे रस्ता बंद करण्याचा हा जो दृष्टिकोन होता या विरोधात आवाज उचलण्यात आला। त्याच दिवशी जिल्हाधिकारी महोदयांकडे बैठक इकडे झाली आणि जिल्हाधिकारी महोदयांनी आजचा वेळ दिला होता। या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली आमदार श्री राजेंद्र गावित, माझ्या सहकारी वैदेही वाडाड, घिवली गावचे सरपंच, उपसरपंच, सर्वच ग्रामस्थ, सर्व सन्माननीय ग्रामस्थ इकडे उपस्थित होते आणि तिकडे सर्व ग्रामस्थांनी अगदी आग्रही आणि स्पष्ट भूमिका अशी घेतली की कुठल्याही परिस्थितीमध्ये गावाचा रस्ता हा बंद होऊ शकत नाही। वहिवाट ही त्या गावाची मालकी असते, अधिकार असतो आणि किती जरी देशाचा प्रकल्प असला तरी पण तो गावाच्या अधिकाराच्या वर जाऊ शकत नाही आणि या भूमिकेला आणि यासह जे काही गावामधल्या मुलांना शिक्षण ज्या नाकारलं जातं ACSच्या माध्यमातून किंवा मग राईट एज्युकेशन ऍक्ट खालचं अंमलबजावणी होत नाही, यासोबत जे रोजगारच्या विषयावर कंत्राटी पद्धतीच्या नावाखाली गावातल्या लोकांना स्थान दिलं जात नाही, या सर्व मुद्द्यावर सविस्तर चर्चा जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीमध्ये आणि या सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती झाली आणि यावर आम्ही जिल्हाधिकारी महोदयांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी खूप ताठर आणि स्पष्ट भूमिका घेतली आणि गावाच्या रस्ता हा अडवला जाऊ शकत नाही, गावाच्या रस्ता उलट त्यांनी मोकळा अडवता कामा नये ही स्पष्ट भूमिका घेतली आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात बजावलं की तुम्ही ह्युमॅनिटी हा नावाखाली जगा, कारण शेवटी प्रोजेक्ट हा देशाला समर्पित आहे, परंतु त्या देशाला समर्पित असताना आपण गावकऱ्यांचा हक्क हा कुठे डावलता कामा नये, त्यांना कुठेही बंदिस्त करता कामा नये आणि तोपर्यंत कुठलंही काम होऊ नये आणि गावकऱ्यांना विश्वासात घेऊनच भविष्यात कुठली गोष्ट घडली पाहिजे असे स्पष्ट निर्देश दिले। याकरता आम्ही ग्रामस्थांच्या वतीनेही जिल्हाधिकारी महोदयांचा आभार व्यक्त करतो।